10 जुलै 2025 रोजी सनातन संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात 77 ठिकाणी तर पुणे जिल्ह्यात 4 ठिकाणी होणार आहे। तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन सनातन संस्थेतर्फे करण्यात आले। नमस्कार। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। साक्षात परब्रह्म स्वरूप गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजेच गुरुपौर्णिमा महोत्सव। हल्लीच्या काळात जन्मदात्या आई वडिलांप्रती धन्यवाद व्यक्त करण्यासाठी मदर्स डे, फादर्स डे असे वेगवेगळे डे साजरे केले जातात। पण आमच्या भारतीय संस्कृतीने आम्हाला शिष्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या, साधना शिकवणाऱ्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्याची परंपरा आम्हाला शिकवलेली आहे। प्रत्येक युगात या गुरुशिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेचं महान कार्य केलं आहे आणि ही केवळ परंपरा नसून भारताचा खूप मोठा आधारस्तंभ आहे। महर्षी वसिष्ठ, प्रभू श्री राम, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन यासारख्या गुरुशिष्यांच्या जोड्या अन्यत्र कुठेही नाहीत। बंधूंनो, आपण सुद्धा या गुरुशिष्य परंपरेला साक्ष ठेवून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज राष्ट्र आणि धर्माचं कार्य एक कर्तव्य म्हणून करण्याची आवश्यकता आहे। आज अहमदाबादमध्ये जी घटना घडली, कर्णावती या ठिकाणी क्षणात ते विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं, पण त्या ठिकाणी भगवद्गीतेचा एक ग्रंथ मात्र सुरक्षित राहिला। काय सांगतोय तो ग्रंथ आपल्याला? तो ग्रंथ एकच सांगतो की भगवंताचं अस्तित्व आणि साधना जिथे आहे तिथे संकट कितीही मोठं असलं तरीही ते आपल्याला सुरक्षित ठेवू शकतं। बांधवांनो, सनातन संस्था गेली 25 वर्ष समाजाला शास्त्रानुसार साधना सांगण्याचा एक अविरत कार्य करत आहे आणि धर्मसंस्थापनेचं कार्य करणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या या पुणे जिल्ह्यात देखील 7 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचं 10 जुलैला आयोजन केलेलं आहे। आपण सर्वांनी शिष्य भावांनी एक गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या राष्ट्र आणि धर्म कार्यात आपलं कर्तव्य म्हणून सहभागी होण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिनी सहस्त्रपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्वाची अनुभूती घेण्यासाठी आपण या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला सहकुटुंब, सहपरिवार आवर्जून उपस्थित राहावं। बंधूंनो, हा केवळ गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नाही तर ही गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पर्वणी आहे। आपण सर्वांनी या गुरुतत्वाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि गुरुतत्वाची अनुभूती घेण्यासाठी या गुरुपौर्णिमेला आवर्जून उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो। नमस्कार।